कसं ठिबक सिंचन चालू आहे यांचं, थेंब 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 थेंब, म्हणजे ते दादा कोंडकेंचं गाणं होतं ना, तशी यांची मदत थेंब थेंब गळ झालेली आहे. थेंब थेंब टाकतात नुसते आपले. काय उपयोग काय त्याचा? करायचं असेल तर आज करा. आणि अनेक ठिकाणी मला कल्पना आहे की पंचनामेच झालेले नाहीयेत, अधिकारी येतच नाहीयेत. पंचनामे झालेले आहेत पण मदत येत नाहीये. मी तर म्हणेन नागेश, तुम्ही जे बोललात ना, तुम्ही खासदार आहात, हक्काचे खासदार आहेत, आणि हिंगोली नांदेड हा नाही म्हटलं आपला भगव्याचा बालेकिल्ला आहे. मी सर्व शिवसैनिकांना सांगतोय आणि आपले जे आमदार खासदार निवडून आले त्यांना सांगतोय, जा तिथे जे कार्यालय, जिल्हा कार्यालय असेल, तहसीलदार असेल, तिकडे जाऊन बसा, घेराव घालून बसा आणि त्यांना सांगा या गावात तुम्ही का गेला नाहीत, पंचनामे का झाले नाहीत, या गावामध्ये गेलात पंचनामे झाले, मदत का आली नाही. आणि मग ज्या ज्या गावात गेल्या ज्यांचे पंचनामे झालेत, ज्यांना मदत मिळाली त्याची यादी रोजच्या रोज जर सरकारकडनं रोज पैसे सुटत असतील तर ते पैसे जातात कुठे, आमच्या गावात किती आले, सर्कलमध्ये किती आले, ह्याची रोज यादी आम्हाला पाहिजे, अपडेट पाहिजे. हे द्यावंच लागेल. आम्ही त्यांना म्हणजे तुमच्याशी भांडायला नाही आलो. अगदी त्यांना जाऊन काही शिवीगाळ नाही करायचं, जाऊन त्यांना सत्कार करा. काय आता काल मला तिथल्या लोकांची तुरीची ते दिली, झाडसरी सडलेली तूर, ते घेऊन जा, त्यांना सत्कार करा, चांगल्या यांनी द्या त्यांना. आनंदाचा शिदा बंद झालाय, सडलेलं कुजलेलं किडलेलं धान्य देत आहेत, ते त्याला घेऊन जा, त्यांना घ्या बाबा, आम्ही तुमचा सत्कार करतो, आम्ही तुमच्यासमोर हात जोडतो, पाया पडतो, पण जोपर्यंत आम्हाला हे सगळं मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला सगळं आम्हाला जे काही धान्य मिळते ना त्याचं सगळं अन्नधान्य शिजवून आम्ही तुम्हाला खाऊ पिऊ घालू. म्हणजे सडलेलं तांदूळ असेल त्याची खिचडी करून आम्ही तुम्हाला पोटभर जेवा, हायब्रिड असेल त्याचं काय आणखीन करून द्यायचंय ते